नमस्कार काकू. नमस्कार. नाव काय? पुष्पा केकान. कुठं राहता? बीड. बीडमध्ये. हो. अच्छा. काय त्रास होता तुम्हाला? मला 10-12 वर्षापासून गुडघ्याला खूप त्रास होत होता. अच्छा. हो. कोणता गुडघा? दोन्ही पण गुडघ्याला दोन्ही त्रास. गुडघा. हो. बरं. काय त्रास व्हायचा नेमका? म्हणजे बसता उठता येत नसायचं, खाली बसले तर उठताना खूप त्रास व्हायचा. अच्छा. बसमध्ये म्हणजे प्रवास थोडा जरी केला तरी खाली उतरताना खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा. अच्छा. काय केलं त्यासाठी? मी असं म्हणजे गोळ्या वगैरे घेतल्या, जास्त हे काही केले नाही, म्हणजे फक्त गोळ्यावरच. 1-2 वेळेस इंजेक्शन पण घेतले होते असे, म्हणजे पेन क्लिअर तसे इंजेक्शन घेतले. पण नंतर तुमच्याकडेच आलो मग पुन्हा, म्हणजे जास्त काय अगोदर फक्त गोळ्यावरच हे केलं होतं. अच्छा. मग आपल्याकडे आल्यावर काय केलं आपण? ते आपण PRP वगैरे PRP इंजेक्शन घेतले आणि नस जाळायचे नस इंजेक्शन. नस जाळ्याचं इंजेक्शन घेतलं आपल्याकडे आल्यानंतर. किती महिने झाले घेऊन? 2 महिने होऊन गेले आता. पण त्याच्यामध्ये मला म्हणजे मेन बदल हा आहे माझा, की मी जेव्हा कुठून प्रवास करून म्हणजे येत होते किंवा खाली उतरताना खूप त्रास व्हायचा, म्हणजे मला डोळ्यातून पाणीच यायचं. तो त्रास आता कम्प्लीट बंद आहे. काहीच नाही. तो इंजेक्शनचा फायदा झालाय. हो. आणि नसा जाळायचे इंजेक्शन घेऊन पण 2 महिने झाले. 2 महिने झालेत. हो. दोन्ही पायामध्ये नसा जाळायचे इंजेक्शन घेतलेले आपण. हो. PRP पण घेतलेले. हो. PRPचा इंजेक्शनचा कसा वाटतोय फायदा? दोन्हीचे पण रिझल्ट चांगलेच वाटतात मला. हो. दुसरं कोणाला घेण्यासाठी सांगताल का? हो, सगळ्यांना मी आतापर्यंत बऱ्याच जणांना सांगितले, फक्त माझं एवढं कंप्लीट झाल्यानंतर मी सगळ्यांना सांगणारच आहे. इंजेक्शनचा तुम्हाला फायदा झाला, खूप फायदा नाही. या रुग्णाला आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस नी होता, त्याच्यामध्ये आपण राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन करून गुडघ्याच्या नसा जाळून टाकल्या आणि दोन्ही बाजूला PRPचे इंजेक्शन दिले लेफ्ट नीमध्ये. आज तिसरं इंजेक्शन घेण्यासाठी ते आल्या, तर दोन्ही इंजेक्शनचा त्यांना चांगला फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद. धन्यवाद.